प्रश्न बनते नागसेन की जर तुम्ही म्हणता की भगवान बुद्ध महानिर्वाणाला प्राप्त झाले, महानिर्वाण म्हणजे परत जन्म नाही, तर मग तुम्ही पूजा कोणाची करता आणि पूजा बौद्ध स्वीकारतात का? आणि जर बौद्ध पूजा स्वीकारत असतील तर मग मात्र बुद्धाला महानिर्वाण मिळालं नाही, कारण त्यांनी परत जन्म इथे असले पाहिजे, कारण स्वीकारायला कुणी ना कोणी माणूस असला पाहिजे. आणि ते जर स्वीकारत नसतील तरी त्यांना महानिर्वाण मिळालं नाही. असा दुहेरी प्रश्न आपण त्याच्यावर बऱ्याचशा उपमाच्या सहित ते बघितलं. पूजा कशी असायला पाहिजे, पूजी कशी असते, मी माझ्या पद्धतीने जशी समजावून सांगता येईल त्याप्रमाणे त्या प्रश्नाचे सांगितले. मेंढक हा तिसरा प्रश्न आता आहे की सर्वज्ञ. राजा मिलिंद बनते नागसेनाला विचारतात की भगवंत सर्वज्ञ होते का? आणि राजा मिलिंदाला बनते नागसेन सांगतात की हो, बनते तथागत भगवान बुद्ध हे सर्वज्ञ होते. सर्वज्ञ म्हणजे आता याचा अर्थ आपण पहिला जर काढला तर सर्वज्ञ कशाला म्हणता येईल की ज्या माणसाला सर्व गोष्टीचं ज्ञान आहे. आपण हे भगवान बुद्धाला काय प्राप्त झालं म्हणतो? बोधी, ज्ञान प्राप्त झालं म्हणतो ना. ज्ञान प्राप्त झालं म्हणजे जगातल्या सर्व गोष्टी ह्या भगवान बुद्धापासून अनभिज्ञ नव्हत्या, ह्या त्यांना त्या सर्वज्ञ होत्या. आणि म्हणून राजा मिलिंदाने हा मेंढक प्रश्न विचारलेला बनते नागसेनाला की जर बनते तथागत सर्वज्ञ होते असं तुम्ही म्हणता, तर मग त्यांनी आता पुढे तो प्रश्न विचारलेला आहे, आपण त्याच्यामध्ये जाऊया. बनते नागसेन, भगवान बुद्ध सर्वज्ञ होते खरे आहे काय? होय महाराज, भगवान बुद्ध सर्वज्ञ होते, परंतु याचा अर्थ समजून घेऊ नये की सदा सर्व काळ कोणत्याही अवस्थेत त्यांना संसारातील समस्त बाबीची जाणीव राहत असे. तथापि ते थोडे चिंतन करून कोणत्याही गोष्टीला तत्काळ समजावून घेत होते, यातच त्यांची सर्वज्ञ होती. बनते भगवान बुद्धांना जर चिंतनाद्वारे शोध घेऊन त्यानंतरच कोणत्याही गोष्टीचे ज्ञान होत असेल तर त्यांना सर्वज्ञ म्हणता येणार नाही. महाराज, समजा आपल्या गोदामात असलेल्या तांदळापैकी 100 गाड्या, अर्धी चोख, 7 आरमन आणि 2 तुंबे तांदळाचे दाणे किती हे भगवान अगदी क्षणात ध्यान करून सांगू शकत होते की ते इतके इतके लाख करोड तांदळाचे दाणे होते. हे सर्वज्ञशिवाय कोणी सांगू शकेल काय? मुळीच नाही. बनते आता इथे बनते नागसेन त्याला सांगतात की सर्वज्ञ. आजही आपण जर ह्या संकल्पना घेतल्या की सर्वज्ञ याचा अर्थ म्हणजे सर्वच माहिती आहे. बनते नागसेन सांगतात की भगवानाला सगळंच माहिती आहे, परंतु याचा अर्थ असा घेऊ नये की जर भगवंताला कुठलीही गोष्ट विचारली तर भगवंत ध्यान करून ती गोष्टीचं उत्तर देत होते, सांगत होते. आणि मग इथे लगेच राजा मिलिंद म्हणतो की जर त्यांना ध्यान करूनच सांगायचं तर मग त्यांना सर्वज्ञ कसं म्हणता येईल? कारण आजही आपण जर देवाची संकल्पना घेतली तर काय संकल्पना आहे देवाची? महादेव पार्वती वरून चालता चालता पार्वतीला सगळंच दिसतं ना खालचं, आणि मग ती महादेवाला सांगते, महादेवाला लगेच कळतं. ही संकल्पना बुद्धाची आहे का? बुद्धाची सर्वज्ञता. म्हणून इथे उदाहरण देतात की एका राजाच्या गोदामामध्ये, राजाच्या मालकीचं आहे ना ते, राजाची उपम्यापेक्षा जाऊ द्या, आपल्या घरातच घ्या. आपलं घर हे आपल्या मालकीचं आहे की नाही? मग आपल्या घरामध्ये काय वस्तू आहेत याचं ज्ञान आपल्याला आहे की नाही? पण लगेच जर तुम्हाला सांगितलं की तुमच्या घरामध्ये तुम्ही भरलेल्या रॅशन मध्ये किती किलो गहू आहे तर किती किलो आहे, सांगता येईल का? विचारच करावा लागेल ना की बाबा मागच्या आठवड्यात एवढे भरले होते, तेवढे दळून आणले असतील, एवढे एवढे खाल्लेत, एवढे शिल्लक आहे, त्याच्याकरता थोडं तरी चिंतन करावं लागेल की नाही? बनते नागसेनही तसंच सांगतात की भगवान सर्वज्ञ होते, परंतु थोडं का होईना त्यांना चिंतन करावं लागत होतं. आणि म्हणून पुढे पुढे आपण जर त्याच्यात गेलं तर मग चिंतनाचा प्रश्न कशावर येतो? चिंतन हे कशाने केलं जातं? चित्ताने केलं जातं ना. चित्त आणि मन याच्यामध्ये फरक आहे. अभिधम्मपिटकात गेलात तर तुम्ही दोघा याच्यामध्ये फरक सांगितलेला, चित्त आणि मन. चित्त 144 प्रकारचे सांगितले, परंतु इथे भगवान बुद्धाच्या संकल्पनेमध्ये भगवान बुद्ध कसे झाले तर इथे 4 चित्त 7 चित्त सांगितले. बनते नागसेन सांगतात
की 7 चित्त आहेत आणि भगवान बुद्धाचं शेवटचं चित्त आहे ते एवढं हलकाने एवढं निर्मळ होतं की ते सर्व गोष्टी जाणतात. तर म्हणजे कुठल्या कुठल्या चित्ताचे प्रकार आहेत तर भंते नागसेन सांगतात की 7 प्रकारचे चित्त मुख्य आहेत आणि ते 7 प्रकारचे चित्त म्हणजे सक्लेश म्हणजे चिकटलेले आहे असे. श्रोतापन्न व्यक्तीचे चित्त, सकृदागामी व्यक्तीचे चित्त, अनागामी व्यक्तीचे चित्त, आहार्थ व्यक्तीचे चित्त, प्रत्येक बुद्धाचे चित्त आणि सम्यक संबुद्धाचे चित्त. मी तुम्हाला मागे एकदा सांगितलं होतं की बौद्धाची संकल्पनाच अशी आहे की तुम्हाला सम्यक संबुद्ध व्हायचं असेल तर ह्या 7 याच्यामधून जावं लागतं. हे थेरवादामध्ये. तर महायानामधली संकल्पना काय? सगळे आहे तिथे फक्त प्रत्येक बुद्धाच्या ऐवजी बोधिसत्व आहे. जर सम्यक संबुद्धापर्यंत महायानामधले जातात तर तेच आहे सकृतागामी, श्रोतापती, अनागामी, पश्चक बुद्ध, सम्यक संबुद्ध. ही संकल्पना म्हणजे हे चित्त आहेत आपल्या मनाचे चित्त निर्माण होते. तर सक्लेश चित्त हे प्रत्येक माणसाचं चित्त कसं आहे? सक्लेश आहे ना. माणसाच्या मनामध्ये क्लेश समावलेले आहेत आणि म्हणून सक्लेश चित्त आहे की प्रत्येक माणूस हा क्लेशयुक्त चित्ताचाच असतो. म्हणून तो सर्वज्ञ असू शकत नाही. कारण कुठलीही गोष्ट, आता मी तुम्हाला एक साधं उदाहरण देईन की ही काच आहे, ही पारदर्शक आहे ना. इकडून तिकडे तुम्हाला बघता येत. का बघता येतं? तर ती पारदर्शक आहे. पण त्याच्या पाठीमागे जर पारा लावला तर त्याचा काय बनतो? आरसा बनतो. फक्त तुम्ही तुमचंच बघू शकता. म्हणून सक्लेश चित्त काय आहे? आम्हाला लावलेला तो पारा आहे. आम्ही आमच्या पुरतेच मर्यादित असतो. आम्हाला पुढचं काही दिसत नाही. म्हणून प्रत्येक काय, घर माझं, बायको माझी, पोरग माझं, सगळं हे सक्लेश चित्ताचं लक्षण आहे. आणि म्हणून 7 प्रकारच्या चित्त सम्यक संबुद्ध होणारा त्यांनी सांगितले की सम्यक संबुद्ध हे सर्वज्ञ होतात. आणि म्हणून दुसऱ्या प्रकारचं चित्त त्यांनी काय सांगितलं तर श्रोतापती चित्त. आता मागेही मी तुम्हाला श्रोतापती चित्ताचा अर्थ सांगितलं की श्रोतापती माणूस कसा होतो. श्रोत म्हणजे काय? प्रवाह आहे की कुठल्याही गोष्टीला आपल्याला जर एखादं लक्ष, टार्गेट आपल्याला अचीव करायचंय तर त्या मार्गावर चाललं पाहिजे की नाही. श्रोतापती म्हणजे मार्ग. म्हणजे एखादी नदी जर असेल तर त्या नदीच्या स्रोताचा उगम असतो. उगमापासून ते स्रोत निर्माण होतो. स्रोत निर्माण झाला तर त्याचा अंतिम ध्येय काय? समुद्राला जाऊन मिळणं. तसं बुद्धाचा अंतिम स्रोत काय? सम्यक संबुद्ध होणे. आणि म्हणून पहिलं श्रोतापती म्हणजे त्याच्यामध्ये मार्गक्रमण करणे, श्रोतापती होणे. आणि मग याला भंते नागसेन खूप सुंदर उदाहरण देतात ते बांबूचं. बांबूचं बेट तुम्ही बघितलं की नाही माहित नाही. बांबूचं बेट हे सगळे बांबू एकात एक फांद्या अडकलेले असतात. तसा बांबू तुम्ही काढू शकत नाही. कारण तसं जर काढायला गेला तर तेच सांगतात की माणूसही बांबू सारखा आहे की त्याचे चित्त हे एकमेकात एवढे अडकलेले आहेत. तर मग श्रोतापती कोणाला म्हणता येईल? जेव्हा तुम्ही खालचा बांबू जर तुम्हाला काढायचा असेल तर पहिल्या बांबूचे 2 पेर सरळ केली तर तुम्हाला त्याला धरता येईल. म्हणजे ते 2 पेर सरळ करणं म्हणजे तुम्ही श्रोतापती आहेत. त्या बांबूला काढण्याच्या मार्गावर आरूढ झाला, त्याला श्रोतापती म्हणतात. दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर एखादं फुल समजा नदीच्या प्रवाहात पडलं तर ते कुठे जाईल? शेवटच्या याला जाईल ना. पण ते जर मध्येच कोणी उचललं तर ते पूजेला जाईल. तेच कोणी जर मध्ये उचललं तर एखाद्या प्रेतावरही जाईल. म्हणजे श्रोतापतीमध्ये तुम्हाला अडथळे आहे. श्रोतामध्ये स्रोत तुम्ही निर्माण झाला तर अडथळे आहेत. म्हणून तुम्हाला अनागामी व्हायला पुढे तो स्रोत कंप्लीट ठेवावा लागेल. श्रोतापतीमध्येही अडथळा निर्माण होतो. आणि म्हणून श्रोतापती कशाला म्हटलंय तर श्रोतापतीमध्ये दुसऱ्या प्रकारचे चित्त पाहून वेगळे असते. महाराज ज्यांनी श्रोतापन्न पदाचा लाभ करून घेतलाय, जे कधी वाईट मार्गाने जात नाही, त्यांनी सत्य ओळखले आहे आणि ज्यांना भगवान बुद्धाच्या धर्माची जाणीव झाली आहे, अशा लोकांचे चित्त आत्मभान, कर्मकांड, शंका या 3 भ्रामक मूलक विषयापासून एकदम मुक्त, हलके आणि गतिमान होत असते. तथापि वरच्या विषयात त्याला विचारशक्तीच्या कार्यात अडचणी येत नाही. श्रोतापती त्याला म्हणतात की साधारणतः जो मार्गात आरूढ, बुद्धाच्या मार्गात जेव्हा तुम्ही आरूढ झाले तर बौद्धाचा पहिला सिद्धांत काय?
कर्मकांड आणि भ्रामक संकल्पनेपासून दूर होऊन. नाही तर मग काय, आम्ही विहारातही येऊन बसतो आणि घरी गेल्यावर नवसही बोलतो. श्रोतापती आहोत का आम्ही? कारण श्रोतापती तोच असतो की ह्या भ्रामक कल्पनेपासून, कर्मकांडापासून, याच्यापासून जो वेगळा होतो आणि कुठे विचलित होत नाही, तो माणूस श्रोतापती आहे. म्हणजे मार्गावर आरूढ झालेला आहे. एखाद्या वेळेस आपण त्या श्रोतापती मार्गावर सध्या आहोत असं म्हणायला काय हरकत नाही. पण कुठपर्यंत श्रोतापती आहोत आपण? विहारात आहोत तोपर्यंत. विहाराच्या बाहेर गेला की आमचा स्रोत वेगळा होतो. जसं मी सांगितलं की फूल टाकलं नदीमध्ये, ते वाहतंय तोपर्यंत ते श्रोतापती आहे. म्हणजे आता आपण प्रवचन ऐकतो, बुद्ध धम्माचे श्रोतापतीला निघालो, पण बाहेर गेल्यानंतर मात्र कुठेतरी आम्हाला फाटे फुटतात. म्हणून आम्ही श्रोतापती पण नाही. श्रोतापती म्हणजे कंप्लीट त्याच्यापासून, मग तो विहारात जाओ चाहे ना जाओ, किंवा प्रवचन ऐको चाहे ना ऐको, जो हा कर्मकांड आणि भ्रामक संकल्पनेपासून मुक्त झाला त्याला श्रोतापती म्हटलं जातं. म्हणून ते बांबूचं उदाहरण देतात की पहिली 2 पेरं साळली की तुम्हाला तो बांबू धरता येतो. म्हणजे तुम्ही श्रोतापती आहात. विषयात त्याला विचारशक्तीच्या कार्यात अडचणी येतात, कारण त्या बाबतीत ते जड. आता तो श्रोतापती झाला म्हणजे मार्गावर आरूढ झाला, पण तरी त्याला पुढच्या अडचणी येतात. म्हणजे जसं मी सांगितलं की श्रोतापतीला बऱ्याचशा अडचणी येतात, मार्गात अडथळे आहेत. तुम्ही आरूढ झालात, धर्माच्या मार्गावर जरी निघाला, परंतु चित्त कसं आहे, परिपूर्ण झालेलं नाही. त्या मार्गावर जायचं म्हटलं, मग कधी कधी एक साधं उदाहरण देतो आपण तुम्हाला. आपल्यामध्ये बऱ्याचशा जणांचे वेगवेगळे, म्हणजे आताचीच गोष्ट सांगतो ना तुम्हाला, की महायान वेगळं सांगतं, तंत्रज्ञान वेगळं सांगतं, सहजयान वेगळं सांगतं, बाबासाहेबांनी दिलेलं आम्हाला नवयान हेही वेगळं सांगतं. श्रोतापतीमध्ये हे अर्थ, त्याच्या पलीकडे गेलं तर कधी कधी, आता आमच्यावरी काही पिढी काय आहे, तर आम्ही रजनीश वाचतो. रजनीश बुद्ध सांगतो, रजनीशाचं बुद्धयान जर तुम्ही ऐकलं तर तुमचा श्रोतापती वेगळ्या मार्गावरती जातो. कारण मग तो तुम्हाला मैत्रीय बौद्ध सांगायला जातो, म्हणतो मीच आहे तो मैत्रीय बौद्ध. म्हणून श्रोतापती मार्गावरचं तुमचं चित्त हे परिपूर्ण झालेलं नसतं, त्याच्यामध्ये अडचणी येतात. म्हणजे बांबूचे जसे 2च पेरे झाले, तसे तुमच्याही जरी भ्रम निघून गेला असता, कर्मकांड करणं निघून. आता बरेचसे लोक, तुम्ही कुणीही जात नाही, कुठल्या देवाला जात नाहीत, खंडोबाला जात नाहीत, नवस बोलत नाहीत, ह्या भ्रामक संकल्पना निघून गेल्या, परंतु तरीही तुम्ही तुमच्या संकल्पनेपर्यंत जाऊ शकता का? नाही. तर त्याच्या पुढची अवस्था चित्ताला तुम्हाला प्राप्त करावं लागते. आणि म्हणून इथे राजा विचारतो, तर 3 विषयात चित्त एकदम परिपूर्ण परिशुद्ध झालेले असले तथापि बाकीच्या अवस्थेच्या बाबतीत चित्ताचे क्लेश मात्र कायम असतात. महाराज ज्याप्रमाणे वेळवाच्या रांजीतील वेळू कापून काढताना 3 पेरापर्यंत शाखा तोडून साफ केल्यामुळे आणि बाकी वरच्या शाखा तशाच रांजीत घुसलेल्या अवस्थेत तोडून दिल्यामुळे वेळू ओढताना 3 पेरापर्यंत पकडावयास किंवा ओढावयास कठीण जाणार नाही, परंतु बाकी वरचा भाग ओढून अशक्य व कठीणच राहील. ते का बरे? खालचा भाग कापून साफ केला असता तरी वरचा भाग तसाच सोडून दिला आहे. महाराज याप्रमाणे ज्यांनी श्रोतापन्नाचा लाभ केला आहे अशा लोकांचे चित्त आत्मभाव, कर्मकांड, शंका या 3 भ्रामक विषयापासून एकदम मुक्त होते. तर श्रोतापती फक्त कसा असतो की ज्या भ्रामक संकल्पना आहे. म्हणून आजही आपल्यातली बरीचशी मंडळी भ्रामक संकल्पनापासून मोकळे झाले, कर्मकांडापासूनही मोकळे झाले. पण तिसरी गोष्ट असते शंका. निशंक होऊन धम्मावरती आम्ही आजही श्रद्धा ठेवायला तयार नाही, मनामध्ये शंका आहे. म्हणून श्रोतापती, भिक्षुही श्रोतापती अजून झालेले नाहीयेत, कारण त्यांच्याही मनामध्ये शंका अजून जशाला तशा आहेत त्या कोपऱ्यामध्ये. म्हणून या 3 गोष्टीमध्ये जो परिपक्व होतो, या 3 सोडून देतो, भ्रामक कल्पना, कर्मकांड आणि शंका, या 3 गोष्टीमध्ये जो परिपक्व होतो तो श्रोतापती आहे. म्हणजे त्या मार्गावरती आरूढ झालेला आहे. आणि जरी त्याच्यावर आरूढ झाला तरी मात्र वरच्या शाखा तशाच असल्यामुळे त्याला त्याचं चित्त पूर्ण हलकं होत नाही, त्याचं चित्त पूर्ण मळ क्लेश होत नाही. तर कुठल्या यानं होतं, तर सकृदागामी.
तिसऱ्या नंबरचं चित्त आहे सकृदागामी व्यक्तीचे चित्त. तिसऱ्या प्रकारचे चित्त या दोन्ही प्रकाराहूनही वेगळे असते. महाराज लालसा, द्वेष, मोह हे केवळ नाम मात्र राहिले आहेत. अशा सकृदागामी व्यक्तीचे चित्त 5 अवस्थात एकदम हलके व गतिमान असते, परंतु यापेक्षा उंच अवस्थात जड, विकृत आणि मंद असते. कारण जीवनातील खालच्या दर्जाच्या 5 अवस्थापर्यंत चित्त परिशुद्ध झालेले असले तरी वरच्या अवस्थात क्लेश अजून शिल्लकच असतात. पहिल्या याच्यात आपण बघितलं की भ्रामक, कर्मकांड आणि शंका. तर सकृदागामीमध्ये काय सांगितलं त्यांनी की द्वेष आणि मोह. माणसाला द्वेष आणि मोह, ज्या माणसाचे द्वेष आणि मोह निघून जातात तो सकृदागामी झाला. त्याचं चित्त कसं झालं? सकृदागामी झालं असं समजलं जातं. हे तिसऱ्या प्रकारचं चित्त आहे. किती आता वाचताना आपल्याला सोपं वाटतंय, पण प्रत्येकाचा मोह जातो का? क्लेश जातात का? नाही. क्लेश आणि मोह शेवटच्या क्षणापर्यंतही आपल्या सुटत नाही. म्हणून एखाद्या वेळेस तुम्ही श्रोतागामी व्हाल, श्रोतापन्न व्हाल, परंतु सकृदागामी होणं खूप कठीण आहे. सकृदागामी होण्याकरता द्वेष आणि मोह ह्या 2 गोष्टी जायला पाहिजे. म्हणजे किती गोष्टी? पहिल्या याच्या 3 गोष्टी गेल्या तर तो श्रोतापत्ती होतो. दुसऱ्या मोह आणि द्वेष गेला तर तो सकृदागामी होतो. म्हणजे की पहिले वेळू काढायचा आहे. आता तुम्हाला आपल्याला शेवटपर्यंत वेळू काढत न्यायचा आहे. तुम्हाला सम्यक संबोधाची उपमा दिली भंते नागसेनाने, वेळूची उपमा दिली. साधारणतः वेळू हे 10 पेराचा वेळू असतो. जर एकदम पूर्ण वेळू गेला, तुम्ही जर वेळू बघितले असतील तर एक हातावर त्याचं कांड असतं वेळूचं. हे 10 पेरापर्यंत वेळू काढायचा आहे तुम्हाला. मग पहिले 3 पेरू काढणं म्हणजे तुम्ही श्रोतापती झाला बेटामधला. कारण बांबूचे बेट असतं, 10-12 बांबू एकाच अडकलेले असतात आणि त्याच्या फांद्या एकमेकात अडकलेल्या असतात. एक बांबू तुम्ही तसा ओढू शकत नाही. मग इथे नागसेन सांगतात की पहिले 3 पेरे चिल्ले केले तर तुम्हाला धरायला मार्ग होतो, म्हणजे तुम्ही स्रोतात गेला, बुद्ध धर्माच्या स्रोतामध्ये गेला. जसं मी तुम्हाला नदीचं उदाहरण दिलं तसं ते बांबूचं उदाहरण देतात की बांबू तसंच जाऊन करता येईल का तुम्हाला? पहिलं श्रोतापती व्हावं लागेल. त्या मार्गावर जायचं तर पहिले 3 पेरं साफ करावं लागतील, म्हणजे त्याच्या फांद्या काढाव्या लागतील, काट्या काढाव्या. पहिले 3 पेरं कशाचे आहेत ते? तर भ्रामक समजूत. काय भ्रामक समजूत आहे की नाही? बऱ्याचशा धम्माविषयी आपल्या भ्रामक समजुती आहेत. तुम्हाला कालचंच उदाहरण देतो की आमची काळेबाई आजी म्हणून आहे. मला वाटतं जवळजवळ 80-85 वर्षाच्या आई असतील त्या. मला माहितीच नव्हतं एवढ्या दिवस. त्या काल माझ्याकडे आल्या, कारण भंतेजी गेले श्रीलंकेला. ते माझ्याकडे आल्या आणि म्हणे, भंतेजी मला रोज रात्री स्वप्न पडतात आणि सगळी मेलेली माणसंच माझ्या स्वप्नात येतात. बहुतेक माझं काम आटोपलंय म्हणे, आता मी पण जाण्याच्या मार्गावर आहे. म्हटलं आजीबाईने मला आता हा नवीन शोध सांगितला. म्हणे मेलेलेच माणसं स्वप्नात येतात. भंतेजी कुठे आहेत? म्हटलं भंतेजी गेले श्रीलंकेला. नाही म्हणे, मला त्यांना पाणी द्यायला सांगा एका बाटलीत. मागच्या वेळेस त्यांनी बाटलीत मला पाणी दिलं होतं, स्वप्न बंद झाली. मला प्रश्न पडला आणि तेवढ्यात नंतर मग कळलं की ही भ्रामक कल्पना आहे, भ्रम आहे. त्या मनाचा, चित्ताचा काय आहे तो? भ्रम आहे. म्हणून आज तुमच्यावाली ॲलोपॅथी, जे तुमच्यावाले सायकोलॉजीचे डॉक्टर असतात की नाही, ते इंजेक्शन गोळी देतात का? ते समुपदेशन करतात तुमच्यावर. मग कशावर काम करतात? ते तुमच्या मनावरतीच काम करतात ना. आणि तेव्हा मला कळलं की भंतेजी हिच्या मनावरती काम करत होता. त्या बाटलीत आता मंत्र बोलून काय पाणी, भंतेजी कुठलेही मंत्र तर म्हणत नाहीत, परंतु ती भ्रामकता जाण्याकरता उचलली बाटली, दिली तिच्या हातात आणि बाईला 2 महिने ती बाटलीतलं पाणी होतं तोपर्यंत मग तिला काही स्वप्न पडली. ही भ्रामकता आहे. म्हणजे नागसेने तिथे तसंच सांगतात. त्या काळात माझ्याकडे आल्या त्या आजी, म्हणे तुम्ही द्या मला पाणी. पण मी थोडासा गडबडलो ना, मला अनुभव नव्हता. म्हटलं आजी असं होत नाही. असं कसं म्हणता? म्हणे मग तुम्ही भंतेजी, तुम्ही बरोबर भंतेजी नाही म्हणे. मग मला काय, मी भंतेजीला फोन लावला. भंतेजी नेमके चेन्नईला पोहोचले होते. म्हटलं त्या काळ्या आजी आल्यात आणि त्या म्हणतात मला खूप भयानक भयानक स्वप्न पडतात, पाणी नाही दिलं तर आजच मी जाईन. भंतेजी म्हणतात काही नको म्हणू, त्या आजीला बसवा, वंदना म्हणा आणि पाण्याची बाटली उचलून देऊन टाका तिला.
त्याने काय होईल म्हणजे काही नाही, फक्त तिच्या मनावर काम, तिच्या मनातली भ्रामकता निघून जाते. इथे कुठलंही कर्मकांड नाही. मी आपलं तिला म्हटलं, आजीबाईला एक पाण्याची बाटली उचलली देऊन टाक. आज परत सकाळी निघताना आले म्हणे भंतेची स्वप्न पडलंच नाही. सांगण्याचा उद्देश काय की भ्रामकता, श्रोतापती, आपल्यातला भ्रम निघून गेला पाहिजे. की जे आपल्यामध्ये जे भ्रम साठवलेले आहेत तिच्यामध्ये अजूनही भ्रम आहे, मला वाटतं ती बाटली संपल्यावरती परत येईल, हा भ्रम आपल्यातला निघून गेला पाहिजे. की कुठलीही गोष्ट अमुक अमुक याने होते, जो भ्रम आपल्यातला निघून गेला. आणि भ्रम असल्यामुळे मग कर्मकांड आलं. तिच्या मनात भ्रम होता की मला स्वप्न पडतात, मग कर्मकांड पाण्याचं आलं, दिला हातात, कर्मकांड आहे की नाही. आणि तिसरी गोष्ट आहे शंका, ते पाणी संपलं की तिला शंका येणार, ती परत येईल. ह्या तीन गोष्टी जर निघून गेल्या तिच्यातला तर ती श्रोतापती होते. तर अनागामी मोह आणि क्लेश आहेत ना. क्लेश कुठले आहेत, मोह कुठला आहे, की हे सर्वच माझं आहे, कुठलीही गोष्ट मी दुसऱ्याची म्हणायला तयार नाही. मग कधी कधी आपण म्हणतात ना की भंतेजी सांगत असतात की तुम्ही कितीही जमा करा, शेवटला महादान करावंच लागतं. तुमच्या मनात असो चाहे नसो, किती कमावलं आणि शेवटची घटका जेव्हा येते तेव्हा मग तुम्हाला मात्र जीव का जात नाही माणसाचा लवकर. आज क्या देतं म्हणतात, डोळे पांढरे करतं, का देत नाही, कारण ती आसक्ती तुमच्या त्यातली अडलेली असते. तुम्ही तुमच्या मनाला तसं तयारच केलेलं नसतं देण्याकरता, म्हणून ते जातानाही लवकर मरत नाही, त्याचा जीव अडकलेला असतो त्या सगळ्या याच्यामध्ये. की मी हे एवढं कमवलंय, माझं पोरगं काय करेल त्याचं, माझं हे काय करेल त्याचं. पण तेच जर दानाची सवय असेल तर ते तुम्हाला माहिती आहे की मी चांगलं केलेलं आहे, हे चांगलंच करेल. म्हणून क्लेश आणि मोह, द्वेष असतो माणसाला. कधी कधी काही गोष्टी अशा असतात, तुम्हाला अनुभव आलेत की नाही आलेत माहिती नाही, आपल्या शेजारी राहणारा माणूस त्याची आपली कधी बोलचाल पण झालेली नसते, पण त्याच्याकडे पाहिलं कीच राग येतो. झालंय कसं कधी तुम्हाला, भांडण नाही, बोलणं नाही, चालणं, पण त्याच्याकडे पाहिलं की राग येतो. मनात काय असतो, तो द्वेष असतो. त्याला आपल्याविषयी प्रेम असेल, काही सांगता येत नाही पुढच्याला, पण आपल्याला त्याच्याकडे बघितलं की राग येतो. मी तुम्हाला इथलाच एक किस्सा सांगतो, जातो तर जाऊ द्यायच्यावर. तुमचा डब्बा येतो मला, पहिल्याने रोज यायचा, तेव्हा बुद्ध आणि धम्म त्याचा वर्षावासामध्ये आपण ग्रंथ करत होतो, तर तुमच्या डब्यालाच आमच्या विहाराने नाव दिलं होतं साकेत बुद्ध विहाराचा डब्बा. तुमचा कोणाही डब्बा आला की ते पहिले म्हणायचे साकेत बुद्ध विहाराचा डब्बा आला. नावच पडलं. आणि मग मध्ये वर्षावास संपल्यानंतर थोडस मध्ये खंड पडला ना. देश कसा जन्माला येतो ते सांगतोय मी तुम्हाला. मध्ये खंड पडला, महिलांनी मला रिक्वेस्ट केली की नंतर रविवारच्या दिवशी पण तुम्ही येत जा. मध्ये आपला खल झाला की 11:30 वाजता यायचं, तर आमचा तिकडचा येणारा डब्बा 11:30 येतो, मग मी जेवणार कधी, येणार कधी, ते झालं. मग 7:30 10:30 वाजता तुमचा डब्बा यायचा. आता 1 महिन्याचा खंड पडल्यावर साकेत बुद्ध विहाराचा डब्बा विसरून गेले ना. सुरू झाला, मग तुमच्याकडचे डब्बा आले की ते माझ्या कुठेच घेऊन यायचे. आमच्याकडचे काही भंतेजी गेले, 2 तिघच भंतेजी राहिले. 19 तारखेचा रविवार होता बघा, मागे जे गेले की नाही, 19 तारखेचा रविवार होता. 19 तारखेला डब्बा घेऊन आले, तर नेहमीच्या प्रॅक्टिस प्रमाणे साकेत बुद्ध विहारावाले माझ्या कुटीमध्ये डब्बा घेऊन आले, मी ठेवून घेतला. आमचे एक भिक्षू आहे, तुम्ही जर आला तर ते विहारामध्येच बसलेले असतात, 80-85 वर्षाचे. ते लगेच पाठीमागे आले, मला विचारायला आले, डब्बा आलाय का, नाही म्हणून गेलो. भंतेजी साकेत बुद्ध विहाराचा आलाय, आपल्या विहाराचा आलाय की नाही जरा, त्या एक मॅडम आहेत आमच्या, मांडे मॅडम म्हणून, म्हटलं त्यांना विचारा, कारण त्यांच्याकडे ते असतं. हा साकेत बुद्ध विहाराचा आला. त्या भंतेजीला कळलं नाही साकेत बुद्ध विहाराचा डब्बा म्हणजे काय. तर ते म्हणे साकेत बुद्ध विहाराचा डब्बा म्हणजे, तर त्याचा विचार होता की इथे कुणीतरी भिक्षू राहतात, इथला साकेत बुद्ध विहाराचा डब्बा इकडे यायच्या ऐवजी तिकडच्या विहारात चुकून आला, म्हणजे तो परत पाठवला असणार हे त्यांच्या डोक्यामध्ये.
माझ्या डोक्यात काय होतं, नावच पडलेलं आहे ना साकेत बुद्ध विहाराचा डबा. नंतर माझ्या लक्षात आलं की 19 तारीख आहे आणि 19 तारीख ज्यांची असते ती बाई गावी गेली, म्हणजे डब्बा येणार नाही. मग मी विचार केला की तुमच्या डब्यामध्ये मी बघितलं तर 5 चपात्या होत्या. मग एक माझे बाबा, ते भंतेजी आणि मी. म्हटलं आता डब्बा तर येणार नाही, मी आता चारिकेलाही जाऊ शकत नाही, म्हणून 2 चपात्या बाबाला दिल्या, 2 चपात्या त्यांच्याकरता ठेवल्या, 1 चपाती मी खाल्ली. आणि निघताना त्या भंतेजीला म्हटलं, भंतेजी मी तुम्ही तिथे भात आणि चपात्या ठेवल्या, तेवढ्या खा, नंतर बघू काय आहे. ते भंतेजी 1 नाही 2 नाही म्हणे, अरे तुमचं बोललो होतं म्हणतो साकेत बुद्ध विहाराचा आहे, मग आता कसं काय राहिला इथे. म्हटलं भंतेजी साकेत, आता मला इकडे यायची घाई होती आणि साकेत बुद्ध विहाराचा डब्बा म्हणे, खोटं बोलला ना, आता मला सांगतो की तुम्ही 2 चपात्या खा. मी तुला चांगला भंतेजी समजत होतो, पण तुझा 1 नंबरचा बदमाश भंतेजी आहे, ते माझ्या तोंडावरच बोल. आता मी खरंच बदमाश भंतेजी, मला राग आला, मी त्या 2 चपात्या उचलल्या आणि कुत्र्याला टाकून दिल्या. म्हटलं तू उपाशी, मी बी उपाशी. द्वेष माणसाच्या मनात कसा निर्माण, त्यांच्या मनामध्ये द्वेष कसा निर्माण झाला, वेगळ्या प्रकारे नाही ना, की मी खोटं बोललोय हे त्यांच्या डोक्यात, आणि माझ्या डोक्यात काय की मी उपाशी राहून याला जेवायला देतो हा मला वाईट नाही. दोष निर्माण होतो की नाही. ह्या अशा गोष्टी आहेत. हे ज्या दिवशी ते जर अनागामी असते किंवा सकृदागामी असते तर ते मनात म्हटले असते, ठीक आहे बाबा साकेत तर साकेत, आज नाही जेवायला तर ठीक आहे, 11:30 वाजले जातो जारी केला. मीही म्हटलं असतं भंतेजी बोललेत मला तर बोलू द्या, त्यांच्या मनात वेगळं झालं, मी कुत्र्याला, म्हणजे आम्ही दोघंही सकृतागामी आहोत का. द्वेष आणि मोह कसा माणसाचा मिटायला पाहिजे, तर इथे भंते नागसेन सांगतात की जोपर्यंत तुमच्या मनातला द्वेष आणि द्वेषच होता ना, त्या भंतेजीला माझ्या प्रती, आणि ते माझ्या तोंडावरच मला बदमाश म्हटलं म्हणून माझा त्यांच्या प्रती. दोघांच्याही बाजू 2 ठीक होत्या, कारण त्यांच्या मनातली गोष्ट वेगळी होती की मी खोटं बोललोय असं त्यांना वाटलं, आणि माझ्या मनात की मी एवढा चांगुलपणानं वागू नये हा भंतेजी मला बदमाश म्हणतो. म्हणजे मोह आणि द्वेष कसे निर्माण होतात, तर अशा प्रकाराने निर्माण होतात. आणि ही चित्तानेच निर्माण केले नाही. ज्या दिवशी ह्या चित्तामध्ये तो मोह आणि द्वेष येणार नाही त्या दिवशी तुमचं चित्त कसं आहे, सकृतागामी होते. म्हणजे त्याला साक्षी आहात तुम्ही की केवढ्याही तुमच्यावरती लास मोहाच्या गोष्टी आल्या आणि केवढ्याही द्वेषाच्या गोष्टी आल्या तरी तुम्ही त्या चित्त तुमचं करणार नाही. त्या दिवशी तुम्ही सकृतागामी झालात. म्हणजे 3 नंबरचे चित्त कसलं आहे, सकृतागामी आहे. तर 4 नंबरचं चित्त आहे अनागामी. बघा 5 चित्त बघितलेत आपण, भ्रामक संकल्पना, कर्मकांड आणि शंका, दुसरं द्वेष आणि मोह, त्याला सकृतागामी. तर अनागामीला काय म्हटलं त्यांनी आपण बघूया. 4थ्या प्रकारचे चित्त याहून वेगळे असते. महाराज ज्यांनी अनागामी नावाची वरची अवस्था गाठली त्याचे 5 बंधन आपोआप गळून पडतात आणि जीवनाच्या 10 अवस्थापर्यंत त्याचे चित्त एकदम साफ झालेले असते. म्हणून येथपर्यंतची विचारशक्ती सुलभतेने व तत्परतेने कार्य करीत असते. काकी चित्त हलके आणि गतिमान असते ना, परंतु याही पेक्षा वरच्या भूमीत चित्तास कार्य करावयास बऱ्याच अडचणी येतात. कारण येथे चित्त जड आणि मंद असते. काकी 10 स्थानापर्यंत चित्त एक परिशुद्ध झाले असले तरी पण वरच्या अवस्थेत क्लेश अजून अवशिष्ट असतात. महाराज वेळवाच्या रांगेतून वेळ कापून काढत असताना 10 पेरापर्यंत समस्त शाखा प्रशाखा तोडून काढल्यामुळे तिथपर्यंत ओढून काढणे कठीण नाही. महाराज असेच आहे अनागामी अवस्था प्राप्त करणाऱ्या व्यक्तीचे चैतसिक 10 स्थानापर्यंत चित्त द्रुत गतीने कार्य करण्यास त्यास कठीण जात नाही. परंतु याही पेक्षा वरच्या भूमीत अत्यंत कठीण व मंद गतीने कार्य करणे भाग पडते. का की 10 स्थानापर्यंत चित्त एकदम परिशुद्ध झालेले असले तरी बाकीच्या वरच्या अवस्थात अजून क्लेश शिल्लक राहिलेले आहेत. असे अनागामी पदाचा लाभ करणारा व्यक्ती पुन्हा मानवा जगात कधी येत नाही. याचे चित्त 4थ्या प्रकारचे चित्त होय. म्हणजे अनागामी यांना एकच जन्म असतो. जो अनागामी होतात की नाही त्यांना परत जन्म एक प्रजन्म, म्हणजे तो कुठल्या ना कुठल्या देशात. तुम्ही कधी कधी ऐकलं असेल की तुषित देश आहे, देवलोक आहेत, 31 लोक सांगितलेत बौद्ध धर्मामध्ये, 31 लोक सांगितलेत. म्हणून अनागामी
जेव्हा भगवान बुद्धाला महापरिनिर्वाण मिळालं त्यावेळेस भंते आनंद अरहंत नव्हते, अनागामी होते. आणि म्हणून भगवान बुद्धांनी जेव्हा आपलं परिनिर्वाण घोषित केलं तेव्हा आनंद रडायला लागले, कारण अरहंत नव्हते. अरहंताला दुःख आणि सुख काहीही होत नाही. बघा, जेव्हा भगवंताकडे सारीपुत्र येतात आणि परमिशन मागतात की तथागत मला महापरिनिर्वाण स्वीकारायचंय, मला परवानगी द्या, किती नॉर्मल वाटतं की नाही? महापरिनिर्वाण म्हणजे देह त्याग आहे ना. आता उद्या जर समजा तुमचा कोणीतरी नातेवाईक आला आणि तुम्हाला म्हटलं की उद्या मला मरायचे, वेळ आहेस की काय? कारण का? कारण तुमच्या चित्तामध्ये अजून तुम्ही त्या तिथपर्यंत गेला नाही. भगवान बुद्ध शांतपणाने विचारतात की तुला महापरिनिर्वाण स्वीकारण्याची जागा तू कुठे फिक्स केलीस का? तर ते सांगतात हो, माझा जिथे जन्म झाला तिथे. सांगण्याचा उद्देश काय आहे? किती संथपणाने भगवान बुद्धही आनंदाजवळ संथपणाने सांगतात की आजच्या 3 महिन्यानंतर मी महापरिनिर्वाण स्वीकारणार आहे. का होतंय असं? कारण त्यांचे चित्त हे अरहंत चित्त आहे, सुख आणि दुःखाच्या पलीकडे गेलेले आहे. अनागामी हा 10 पर्यंत घेतो, 10 चित्तापर्यंत जातात. तुमच्यातले मळही गेले, परंतु एक चित्त राहतं त्यांचं की जे अजून आहे. ते आनंदाचं तसंच होतं की आनंदाला जेव्हा भगवान बुद्धांनी आपलं महापरिनिर्वाण त्याच्याजवळ घोषित केलं तेव्हा त्यांना दुःख झालं, कारण का? तर ते अरहंत नव्हते. आणि म्हणून अनागामित्व तुम्हाला जरी ही शेवटची स्टेप असली त्याच्यानंतर तुम्हाला एकच जन्म आहे, एक जन्म घेतल्यानंतरच पुढे तुम्हाला अरहंत पद मिळतं. आणि म्हणून अनागामित्वाकरता तुम्हाला 10 प्रकारचे चित्त तुम्हाला सोडावे लागतात, तुमच्यातले चित्तमळ संपवावे लागतात, तेव्हा तुम्हाला अनागामित्व. काय बघितलं आपण? श्रोतापती, सकृतागामी, अनागामी. ह्या चित्ताला 10 चित्तमळ जोपर्यंत तुमच्यातले कंप्लीट होत नाही, आपण कुठे जातो बघा, मागे जा. प्रश्न काय आहे? बुद्ध सर्वज्ञ आहेत का? आणि मग तुम्ही मध्ये आता कुठेतरी तुमच्यामध्ये चलबिचल झाली असेल की चित्ताचं कुठून आले, सर्वज्ञता कशी मिळते? तर ही चित्त जोपर्यंत तुमच्यातली संपत नाही तोपर्यंत सम्यक संबुद्ध सर्वज्ञ होतात. सम्यक संबुद्ध कसे होतात? तर हे चित्त तुमच्यावाली जोपर्यंत हे चित्त तुमच्यात निर्माण होत नाही. आणि म्हणून 4थ्या प्रकारचं अनागामित्व चित्त आहे, तर 5व्या प्रकारचं चित्त आहे अरहंत. अरहंत व्यक्तीचं चित्त. अरहंत म्हणजे काय झालं? अरहंत म्हणजे हा सुख आणि दुःखाच्या पलीकडे गेला, सुखही नाही आणि दुःखही नाही, कुठल्याही गोष्टीचं काही त्याच्या पलीकडे गेला. काशी व्यक्ती की ज्यांना सुख आणि दुःख याच्या पलीकडे गेला. भगवान बुद्ध बोधिसत्व ही संकल्पना मी तुम्हाला कशातली सांगितली? महायान पंथात. आता परत इथे बराचसा होता. आता तुम्ही जे आपलं महाबोधी विहार आहे त्याच्याकरता जे संघर्ष करतायत त्यातला एक कोण आहे? लामा आहे. हा, लामा हे महायानपंथी आहे. महायानपंथी वज्रयान, सहजयान, पण संकल्पना. आता इथे अरहंत पदाला महायानपंथीमध्ये अरहंत पद आहे, परंतु अरहंत पद नाकारणारा बोधिसत्व म्हणतात. अरहंत पद, बाबासाहेबाला बोधिसत्व कुठे पदवी दिली? रंगूंच्या याच्यामध्ये. आणि तिथे का दिली? तर बोधिसत्व हा असा माणूस आहे की तो आपलं अरहंत पद नाकारतो. अरहंत म्हणजे पुढे जन्म नाही ना, की आता जन्म नाही, अरहंत झाला म्हणजे तो ह्या चक्रातून दुःखमुक्तातून बाहेर पडला, आता त्याला परत जन्म नाही. परंतु पश्चक बुद्ध, इकडे स्थविरवादामध्ये काय म्हटलंय? पश्चक बुद्ध, आणि महायानामध्ये म्हटलंय बोधिसत्व. तर पश्चक बुद्धाची संकल्पना वेगळी आहे, बोधिसत्वाची वेगळी. बोधिसत्व हे आपल्यातल्या समाजातल्या दुःखाला मी एकटाच अरहंत होणार नाही. अरहंत म्हणजे दुःखमुक्त. तर बोधिसत्व म्हणतात की मी या सगळ्या लोकांना दुःखमुक्त केल्याशिवाय मी दुःखमुक्त होणार नाही, त्याला बोधिसत्व. आणि इकडे पश्चक बुद्ध म्हणतात. अरहंत म्हणजे ह्या
सगळ्यांच्या पलीकडे गेलेला, की आता त्याला परत कुठलाही जन्म नाही. जन्म कधी मिळत नाही तर तुमच्यातल्या इच्छा हेच भाव निर्माण करतात ना. माणसाला जन्म घेण्याकरता इच्छा तृप्त नाही होत तोपर्यंत त्या भाव निर्माण करतात, आणि भाव निर्माण झाला की तुम्हाला जन्म मिळतो. आणि म्हणून अनागामी झाल्यानंतर नंतरचं चित्त हे अरंत. पाचव्या प्रकारचे चित्त वरील चित्ताहून एकदम वेगळे असते. महाराज ज्यांनी अहर्थ पदाचा लाभ करून घेतलाय त्याचे चारही अस्रव तुटून पडले, ज्याचे क्लेश मळ सर्वस्वी नाहीसे झाले, चित्त निर्मळ व स्वच्छ झाले, ज्याचे ब्रह्मचार्य जीवन सपन झाले, अडचणीचे ओझे उतरले, कार्यसिद्धी पूर्ण झाली, ज्यांना सत्य ज्ञानाचा साक्षात्कार झाला, ज्याचे समस्त भावबंधने नष्ट होऊन चित्त पूर्णत्व विशुद्ध झाले, त्यामुळे आता पूर्ण जन्माची बेडी कायमची तुटली. श्रावकाने मानवी जीवनात करावयाच्या किंवा समजून घ्यावयाच्या बाबतीत ज्याच्या चित्ताने सफलता प्राप्त केली आहे, म्हणजे यात ते हलके व तत्पर आहे, परंतु प्रत्येक बुद्धाच्या भूमी संबंधाने ते अजूनही जड व मंदच असते. ते का बरे? श्रावकाच्या भूमिकेत त्याचे चित्त एकदम परिशुद्ध झाले असते, तरी प्रत्येक बुद्धाच्या भूमिका संबंधाने अजून शुद्ध झालेले नाही. महाराज वेळवाची संपूर्ण रात सोडून एकदम साफ केली असता त्यातील कोणताही वेळू सहजपणे उडून काढता येतो. महाराज त्याचप्रमाणे अर्थपद प्राप्त केलेल्या व्यक्तीचे असे श्रावकाने मानवी जीवनात करावयाच्या किंवा समजून घ्यावयाच्या बाबतीत त्याचे चित्त एकदम हलके व द्रुत गतीने कार्य करणारे असले तरी प्रत्येक बुद्धाच्या भूमिकेत जड व मंद गतीने त्याला कार्य करावे लागतात. हेच आहे पाचव्या प्रकारचे चित्त. म्हणजे अरहंत पाचव्या प्रकारचा आहे. वेळू पूर्ण निघतो. वेळू पूर्ण जरी काढला, बाहेर निघून जरी आला, तो वरी शेंडे कायम असतात ना. आजही तुम्ही वेळू ओढून काढला, मग मात्र ते वरचे शेंडे असतात, म्हणजे तेच एक बोधिसत्व किंवा पश्चिम बुद्ध आहे. इथे सांगताना अरंत झाला म्हणजे तो त्याच्या याच्यातून गेला. म्हणून तुम्हाला बघा की भगवान बुद्धाला जेव्हा बोधी प्राप्त झाली तेव्हा भगवान बुद्ध पहिले विचार करत बसले की मलाच हे एवढ्या कठीण प्रसंगाने प्राप्त झालंय, मी हे सांगू कोणाला? त्यांना विचार पडतो ना. आणि मी सांगेल तर कोणाला समजेल का? भगवान बुद्ध सम्यक संबुद्ध झाल्यानंतरही त्यांना विचार पडतो की मी हा मार्ग जर कोणाला सांगायला झाले तो त्यांना समजेल का? आता तिथे सहमपती ब्राह्मण येतो. आता हे तुमच्या डोक्याच्या वरून जाईल. नंतर सांगायला गेलं तो सहमपती ब्राह्मण येऊन सम्यक संबुद्धाला विनंती करतो की तुम्ही कसे जाऊन, कारण शेवटचा विचार येतो. आजही मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की भिक्षूच्या पुढे दोन पर्याय असतात. भिक्षूला आताही तुम्ही बघितलं की सामनेर आहे, सामनेराचा थेरो आहे, थेरोचा महाथेरो आहे, महाथेरोचा मग परत ह्या येतात ना श्रोतापती अनागामी ह्या ज्या असतील. नालंदा नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये कुठल्या पदव्या मिळत होत्या? जेव्हा त्यांच्या चौकीदारच इंटरव्ह्यू घेत होता आणि आज सोडत होता तेव्हा त्यांना कुठली पदवी मिळत होती? पंडित आणि महापंडित. म्हणजे आताचा ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट. युवा श्याम त्याच्यामध्ये तोच लिहितो की तुम्हाला त्या नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये आज जायलाही चौकीदाराला एंट्रन्स द्यावा लागत होती. म्हणजे जुजबी तुम्हाला धर्माचं ज्ञान आहे की नाही तेवढं घेतल्याशिवाय तो आज एंट्रन्स देत नव्हता. म्हणजेच तुम्हाला भिक्षूला दोन पर्याय आहेत. काय करायचंय? स्वतःच आरंत व्हायचंय किंवा समाजाकरता काम करायचं. हे दोन पर्याय आहेत ना. भगवान बुद्धांनी ते तेवढं तो वर्षावास संपला की त्यांची परीक्षा असायची. 3 महिन्याचा 4 महिन्याचा वर्षावास संपला. वर्षावासात काय असायचं? प्रत्येक ठिकाणी बुद्ध अवेलेबल होते का? मग तिथे असणारा महाथेरो भिक्षू आपला धम्म बाकीच्यांना सांगत होता. तिथे जे ट्रेन झाले त्यात त्यांना तो त्यांचा महाथेरो भिक्षू सांगत होता की एका दिशेला न जाता तुम्ही 4 दिशेला धम्माच्या प्रचाराकरता जा. सगळ्यांना सांगत होता का? कारण जे ट्रेन झाले 4 महिन्यात त्यांनी जी शिक्षण घेतलं ते परफेक्ट झालं. कारण त्यांच्या वेळेसही एका महिन्याला परीक्षा असायच्या. कारण जर चुकीचा कोणी धम्म सांगितला तर दुसरे भिक्षू त्या भिक्षूकडे कंप्लेंट करायची. कारण तेव्हा तिथेही होतं, तेव्हाही चुकीचा धम्म सांगत नव्हते असं नाही. आणि तिथेही बरेचसे दाखले आहेत की यांनी असा चुकीचा धम्म सांगितलाय, तो दुरुस्त केला जायचा. कारण तेव्हा लिपी नव्हती कुठली. म्हणजे इथे तुम्हाला सांगायचं की अहर्ताचं चित्त हे मुक्त झालंय.
आहारताचं चित्त कसं आहे की तुमच्या जन्म घेण्यापासून मुक्त आहे, परंतु तरीही वरच्या शेंड्याला अजून जड आहे, म्हणजे सम्यक संबुद्ध किंवा पच्चक बुद्ध झाले नाही, म्हणजे सर्वज्ञ झाले नाही. आहारताचं चित्त सर्वज्ञ आहे का? तर नाही. आहारताचं चित्त फक्त स्वतःपुरतं मुक्त झालेलं आहे. म्हणून भिक्षुपुढे दोन पर्याय असतात की स्वतः मुक्त व्हायचंय की समाजाला मुक्त करायचं. मग समाजाला मुक्त करायचंय तर अहर्त पदही जो नाकारतो, स्थविरवादामध्ये नाकारतो तो पच्चक बुद्ध होतो, आणि महायानामध्ये नाकारतो तो बोधी सत्व. ह्या दोन शाखाच्या दोन संकल्पना आहेत. बाबासाहेबाला तीच बोधिसत्वाची पदवी दिलेली आहे, आणि बाबासाहेब हयात असताना दिलेली आहे. कारण आता आपल्या इथं बरेचसे वाद सुरू आहेत. कारण 1956ला आपण दीक्षा घेतली, तोपर्यंत मला ह्या पहिल्या 5-10 वर्षापर्यंत मी महायानी भिक्षू बघितला होता का? लांबा हा शब्द ऐकला होता तुम्ही की लामा आहेत बाबा, तिबेट मधून आलेत, आपल्याकडे आश्रयाला आहेत, जे इथपर्यंत होतं. परंतु प्रचारात कधी आले नाही. आता ते आले. का आलेत? त्याच्यावर खूप मोठं प्रवचन होईल. परंतु इथे म्हणून दर्शन शास्त्रात जसे जसे तुम्ही वर जाल तर हिंदू धर्माची उत्पत्तीच महायानातून, आणि तीही 16व्या-17व्या शतकात आहे. 8व्या शतकात शंकराचार्य, आद्य शंकराचार्य म्हणतात की नाही, शंकराचार्याचं ब्रह्मभाष्य हे त्यांनी जे लिहिलं, कशावरती लिहिलं तर नागार्जुनाचा माध्यमिक शून्यवाद हा चोरून त्याच्यावरती त्यांनी ब्रह्मभाष्य लिहिलं. आणि तिथून स्थविरवादामध्ये ज्या तुमच्या स्तूपाला मान्यता होती, तेव्हा मूर्ती, स्थविरवादाने कधी मूर्ती पूजल्या नाहीये. मूर्तीपूजक कोण होते? महायानी. आणि महायानीमध्ये बोधिसत्वाला 8-8 हात असायचे. कारण एक प्रत्येक निर्माण केलं होतं ना. वज्रपाणी कोण आहे? वज्रपाणी झालं, पदमपाणी झालं, हे बोधी सत्व आहेत, आणि त्यांना 7-7, 8-8 दाखवलेले. आणि म्हणून शंकराचार्यांनी 2 पंथ निर्माण केले. एकाला शैववाद म्हटलं आणि एकाला वैष्णववाद म्हटलं. वैष्णववाद म्हणजे तुमच्या 8 हाताचे बोधिसत्व यांना वैष्णववाद, आणि तुमच्यावाले जे स्तूप होते, चैत्य होते, त्याला शैववाद म्हणजे पिंड. हे 2 महायानावाल्यांनी निर्माण. आणि म्हणून ठीक इथे तुम्हाला अहर्त पद जे चित्त आहे ते सर्वज्ञ आहे का? तर नाही. सर्वज्ञ चित्ता करता अजून 2 चित्त करावं लागतात. आणि त्याचा पुढचं चित्त कोणाचं आहे की पच्चक बुद्ध म्हणतात त्याला. पच्चक बुद्ध म्हणजे प्रत्येक बुद्ध. 6व्या प्रकारचे चित्त 5ही चित्ताहून वेगळे असते. महाराज ते म्हणजे प्रत्येक बुद्ध. ते स्वतःचा आधार संयमत असतात. त्यांना दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची आवश्यकता नसते. त्यांचा कोणी गुरु किंवा आचार्य नसतो. त्यांचे वास्तव गेंड्याच्या शिंगाप्रमाणे एकट्याचेच असते. ते आपल्या जीवनात एकदम निर्मळ व परिशुद्ध झालेले असतात. त्यांच्यात कसल्याही प्रकारचा दोष नसतो. त्यांचे चित्त स्वतः संबंधाने अतिशय हलके व गतिमान असते. परंतु सम्यक संबुद्धाच्या क्षेत्राच्या बाबतीत मंदच असते. का की जरी ते प्रत्येक बुद्धाच्या विषयी बिलकुल परिशुद्ध व निर्मळ असले तरी पण सर्वज्ञ बुद्धाचे क्षेत्र विशाल आहे. ते स्वतः प्रज्ञावान नसून दुसऱ्याला देखील प्रज्ञेच्या मार्गाने नेतात. ते सर्वज्ञ बुद्ध होय. असे तरी का व्हावे? तर प्रत्येक बुद्ध स्वतःच्या क्षेत्रामध्ये एकदम निष्कळंक असले तरी सम्यक संबुद्धाचे क्षेत्र इतके विस्तृत असते की सामान्य बुद्ध तेथे पोहोचू शकत नाही. त्यांच्या चित्ताच्या कार्यशक्तीला तोड नाही. महाराज, समजा एखादा माणूस आपल्या परिसरात लहान ओढे किंवा लहान नदी तो स्वतः त्या इच्छेनुसार कधी पार करतो. मग तो दिवस असो की रात्र असो, त्याला कशाची भीती वाटत नाही. परंतु अत्यंत खोल विशाल अथांग आणि ज्याचा किनारा दृष्टीच पडत नाही असा महान समुद्र जर त्याने पाहिला तर त्यास काय वाटेल? तो भयभीत होईल आणि पलीकडे जाण्याची हिंमत सुद्धा चुकूनही करणार नाही. असेच प्रत्येक बुद्धाचे ते का बरे? तर का ते आपल्या क्षेत्रातील नदीशी तो प्रौढपणे परिचित आहे. परंतु महान समुद्र विशाल आहे. त्याच्या चित्ताला 6वा प्रकार म्हणतात. 6व्या प्रकारात पच्चक बुद्ध आहे. पच्चक बुद्ध म्हणजे आहारताच्या नंतरची परिसीमा. जिथे महायानामध्ये बोधिसत्व सांगितलं आणि इकडे पच्चक बुद्ध सांगितलं. इथे ते उपमा देताना सांगतात, आजही तुम्ही गावखेड्यातूनच आला असाल तर ज्याला पोहणं येतं म्हणतात. तैरणं येतं की नाही? विहिरीमध्ये पोहणारा, ओढ्या नाल्यामध्ये, नदीमध्ये, तर ज्या ओळखीच्या नदी आहेत. आता जर तुम्ही गेलात तर
छोटीशी नदी आहे किंवा ओढा आहे, तीच नदी जर तुम्ही आता गोदावरी इथं जर माहिती तर ती मोठी नदी आहे ना गोदावरी, तिला महाराष्ट्राची गंगा म्हणतात, तर तिच्यापेक्षा गंगा मोठी आहे. गंगेमध्येही एक वेळ सगळेजण पोहून जातील, गोदावरीमध्येही पोहून जातील, परंतु तो माणूस जर समुद्राजवळ उभा केला तर पोहून जायची हिंमत होईल का? कारण किनाराच दिसत नाही ना. तोच फरक आहे सम्यक संबुद्ध आणि प्रत्येक बुद्धामध्ये. प्रत्येक बुद्धाने आपले सगळे क्लेश मळ आणि स्वतःला त्यांनी सर्व बघितलेलं असतं, म्हणजे त्यांनी त्याची उम्मीदी ओढा नदी नाले इथपर्यंत तो पोहलेला असतो, परंतु सम्यक संबुद्धाप्रमाणे त्याला विशाल समुद्र होता येत नाही. आणि म्हणून तुमच्या बौद्ध धर्माला समुद्राची उपमा दिली. धम्म कसा आहे तर समुद्रासारखा. समुद्र जसा रुंदीने अथांग आहे तशी त्याची खोली तुम्हाला सांगता येत नाही. आणि म्हणून सम्यक संबुद्धच चित्त हे सर्वज्ञ असतं, म्हणजे त्यांना सर्व गोष्टी कळतात. कारण हे कशाचं आहे? चित्त आहे. म्हणून बुद्धाला परगामी चित्त म्हटलं, दस बल म्हटलं. आणि म्हणून भगवान बुद्ध हे प्रत्येक चित्तामध्ये प्रत्येकाच्या चित्तामध्ये जाऊ शकतात. म्हणून कुठल्याही याच्यामध्ये तुम्ही गेले की भगवान बुद्धाच्या याच्यामध्ये लाखाची सभा असायची प्रवचनामध्ये, परंतु त्यातला एकच माणूस त्यांचं प्रवचन ऐकता ऐकता अरंत व्हायचा. कारण भगवान बुद्ध प्रवचनच ओळखून द्यायचे की आज हा अरंत होणार आहे, म्हणजे परचित्तगामी होते भगवंत. आता इथं आपल्याला कळेल का तुमच्यातलं कोण मला शिव्या देते कोण माझं कीर्तन ऐकते? कारण का जो सर्वज्ञ असतो तो चिंतनाने सर्वाच्या गोष्टी. आता तुम्ही जर बघितलं असेल एक छोटीशी विद्या, तुम्ही ती एक बाई बघितली का की तुमच्या मनात काय चाललं ते माइंड रिडिंग हा सब्जेक्ट आहे ना, माइंड पण रीड केला जातो. ही छोटी विद्या आहे त्याला कधी कधी तुम्ही लोक जादू म्हणता. त्या बाईचे मला वाटतं टीव्हीवरती बरेचसे प्रोग्राम झाले. आता तो कुठला तरी बाबा होता तो पर्ची लिहितो ना मनातलं काय, त्याला माइंड रिडिंग म्हणतात. माइंड रिडिंग हे भगवान बुद्धाची छोटीशी विद्या आहे की जी अशी तुमच्या माइंड मध्ये काय चाललंय हे तुमच्या चेहऱ्याच्या एक्सप्रेशन तुम्हाला ओळखता येतं की तुम्ही मनामध्ये काय करता. ही विद्या आहे. मग भगवान बुद्धाची विद्या किती डेव्हलप होती? वर चित्तगामी, की दुसऱ्याच्या चित्तामध्ये काय चाललंय हे ओळखणं, म्हणजे त्याला सर्वज्ञता. सर्वज्ञता काय म्हटलंय आपल्याला की बाबा मला सगळ्या गोष्टी माहिती. मग कधी कधी त्यांचा सर्वज्ञ काय होता, त्यांच्यातली एक गोष्ट सांगितलेली आहे बघा की महादेव पार्वती यांच्या सगळ्या कथा ऐकल्याचे. देव हे सर्वज्ञ असतात, चराचरापर्यंत त्यांनी नेऊन ठेवले. परंतु भगवान बुद्धांनी इथलीही तुम्हाला नॅचरल त्याच्यावरती आणून ठेवलं. हिंदू धर्मामध्ये, ख्रिश्चन धर्मामध्ये, मुस्लिम धर्मामध्ये स्वर्ग आणि नरक हे तिघांनी स्वीकारलेली गोष्ट आहे. परंतु ही त्यांनी उपलब्धी कधी द्यायची कबूल केली? प्रत्येकाने मेल्यावर. अगोदर दिले का? फक्त भगवान बुद्धच एक असे आहे की तुम्हाला निर्वाण जिवंतपणे सांगतात. आणि मग जिवंतपणे मी मागच्या पूजेच्या वेळेस सांगितलं पूजा कुठली फलस्वरूप होते. भगवान बुद्धाने पूजा सांगितली, मी असो चाहे नसो. म्हणून मी तुम्हाला सांगितलं ना की आईच्या पोटामधला पोरगा जज करायचा का गुंडा करायचा हे तिच्या हातात आहे. फक्त तिला बुद्धाची पूजा करता आली पाहिजे. म्हणून भगवान बुद्धांनी, मी मागच्याच प्रवचनात तुम्हाला सांगितलं की पूजा करताना 4 गोष्टी सांगितल्या भगवान बुद्धांनी मुलगा जन्माला घालताना. आणि या 4 गोष्टी जर पाळल्या तर तुम्हीच ठरवू शकता की तो गुंडा पैदा करायचा आहे की चांगला पैदा करायचा. ती पूजा आहे. नुसतं फुलं वाहणं, हार घालणं, अगरबत्ती लावणं ही पूजा नाही. पूजा कुठली फलस्वरूप होते? भगवान बुद्ध मग सर्वज्ञ कसे आहेत तर त्यांनी प्रॅक्टिकल दिलं, त्यांनी नवस दिला नाही. त्यांच्यातला सर्वज्ञ कसा आहे, याने नवस बोलला की तो देव करतो. बुद्ध म्हणतात मी नाही करत, तुलाच करायचं. सर्वज्ञ मी आहे हे तुझं होऊ शकतंय, पण ते माझी पूजा करून नाही होणार. हे कोणाला करायचंय? तुला करायचे. सर्वज्ञ आहे म्हणजे भगवान बुद्धांनी तुम्हाला सर्वज्ञ. तो सगळ्यात शेवटची तयारी काय तुमच्यावाली? मुक्त व्हायचंय ना, चिंतारहित व्हायचंय, मुक्त व्हायचंय, शांत व्हायचंय.
अशांत मनाला शांत करायचं. भगवान बुद्धांनी सांगितलं अशांत मनाला शांत करता येतं, ह्या मार्गाने जा, मला नवस बोलून होणार नाही, असे सर्वज्ञ होते. म्हणून नागसेन राजा मिलिंदाला काय सांगतात की राजा मिलिंदा, भगवान बुद्ध सर्वज्ञ होते परंतु चिंतनाने सर्वज्ञ होते. म्हणून भगवान बुद्धाला बुद्धत्व प्राप्त झालं म्हणजे काय प्राप्त झालं, तर सर्वज्ञ प्राप्त झालं ना. बुद्धत्व प्राप्त झालं म्हणजे सर्व शक्तिमान जी चिंतन शक्ती असते, जे बुद्धी असते, ती भगवान बुद्धाला प्राप्त झाली. म्हणून भगवान बुद्धाजवळ असा एकही विषय नाही की त्या विषयावर भगवान बुद्धाकडे उत्तर नाही, परंतु ते उत्तर कृतीशील आहे. कुठलंही तुम्हाला भगवान बुद्धाने नुसतं वंदना म्हण आणि हे होईल असं सांगितलंय का? एक तरी वंदना आहे का की तुम्ही पंचशील म्हटलं की तुमच्यावाला हे होईल? भगवान बुद्ध म्हणतात नाही, हे पंचशील तुला करायला दिलंय, म्हणायला दिलं नाही. म्हणून भगवान बुद्ध सर्वज्ञता तुम्हालाही शिकवतात, सर्वज्ञता प्रत्येकाला सांगतात, पण सर्वज्ञता कृतीशील आहे. म्हणून हे 7 चित्त दिले. तसे 144 प्रकारचे चित्त आहे अभिधम्मपीठामध्ये. त्याच्यामध्ये जर तुम्ही गेलात तर माणसाचे चित्त किती आहे? 144 प्रकारचे चित्त आहे. त्याच्यावरती विजय मिळवायचा. तेव्हा कुठे तुम्हाला हे तर 7च सांगितले, 7 स्टेप आहे. श्रोतापतीमध्ये 67 चित्त आहेत, सकृतागामीमध्ये म्हणजे असे 144 प्रकारची चित्त आहेत तुम्हाला त्याच्यामध्ये जाताना. म्हणून हे 7 प्रकारचे चित्त ज्याला साध्य होतात तो सर्वज्ञ होतो. सर्वज्ञ याचा अर्थ की तुम्हाला दिव्यचक्षु म्हटलंच ना भगवान बुद्धांनी. दिव्यचक्षु म्हणजे काय? विपश्यना आहे ना, की तुम्ही डोळे झाकून पाहणं, यालाच विपश्यना दिव्यचक्षु म्हटलं. आता त्याच्यात आमच्या अजूनही आम्ही अति व्हायला लागलो होतो, म्हणतात भगवान बुद्धांची विपश्यना बाबासाहेबांनी नाकारली, याच्यात जाण्यात काही अर्थ नाही. कारण आम्हाला काही गोष्टी ह्या आत्मज्ञानाने स्वीकारता आल्या पाहिजेत, आम्ही त्या स्वीकारत नाही. कारण त्याला पहिल्याच याच्यामध्ये म्हटलं की शंका, भ्रम, तुमच्यावाला कर्मकांड आणि शंका, ह्या 3 गोष्टीतून तुम्ही निवृत्त झालात की श्रोतापती होतात, म्हणजे मार्गावर आरूढ होतात. देश आणि क्लेश, मोह आणि क्लेश गेले की सकृतागामी होतात. आणि त्या 5ही गोष्टीला परत 5 क्लेश कालावल्यानंतर अनागामी होतात, नंतर अरहंत होता, नंतर पश्चक बुद्ध होता आणि शेवटचे सम्यक संबुद्ध होता. म्हणजे 7व्या प्रकारचं चित्त तुमच्यामध्ये आलं की तुम्ही सर्वज्ञ होता. सर्वज्ञचा अर्थच असा आहे की ज्या ज्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये आवश्यक आहेत त्याची सगळ्यांची माहिती. नुसती माहिती असून चालेल का? माणूस मरतो हे माहिती आहे, सगळ्यालाच माहिती आहे ना. एखादा ह्या जगातला कुठलाही माणूस असा आहे की त्याला माहिती नाही की मरण नाही म्हणून. जन्माला आलेल्या मुलालाही माहिती असतं मरण आहे म्हणून, त्याच्या बाजूला जोरात आवाज करा ते दचकतं. का दचकतं? मृत्यूची भीतीच असते ना. त्यालाही माहिती आहे मृत्यू आहे, सगळ्याला माहिती आहे. परंतु सम्यक संबुद्ध कोणाला म्हटलंय की त्याच्यावरती विजय मिळवायला शिकवणं, त्याला सम्यक संबुद्ध म्हटलंय की मृत्यूवरती विजय. आता तुम्ही म्हणे मृत्यूवरती विजय म्हणजे अमरत्व आहे का? नाही. मृत्यूवरती विजय म्हणजे परत माझा जन्म नाही, मला परत भवजन्म घ्यायचा नाही, तेच मृत्यूवरती विजय आहे. मृत्युंजय म्हटलं. म्हणून अमृत नावाचा कुठलाही प्रकार नाही. अमृत हा विरुद्धार्थी शब्द आहे. कशाच्या? मृत्यूच्या. भगवान बुद्धांनी काय सांगितलं? मृत्यूला अमृत करणं. हिंदू धर्माने त्याचा द्रव पदार्थ करून टाकला, मारामाऱ्या लावून ठेवल्या, 4 ठिकाणी कुंभ घडावला. म्हणून काही गोष्टी आहे आम्हाला आमच्या कृतीशील आहे. म्हणून बुद्ध समजायला जेवढे कठीण आहेत आणि मात्र एकदा समजले की तेवढे सोपे आहेत, पण तो आम्हाला समजावता आला पाहिजे. आजही आम्ही बुद्ध समजावले नाही आणि म्हणून बुद्ध न समजावल्यामुळे आमचे ह्या अडचणी. बाबासाहेबांनी दिलेला बुद्ध जर आज भारतामध्ये सगळ्यांनी समजला तर मात्र ह्या भारताचं परत विश्वगुरु व्हायला वेळ लागणार नाही. परंतु आम्ही बाबासाहेबाचा बुद्ध सांगत नाही, आम्ही परत त्याच्यामध्ये जातो. बुद्ध का लयाला गेला? तर सम्राट अशोकाने तुमच्या याच्यामध्ये शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न केला. बघा, कधी शुद्धीकरणामध्ये 2-4 गोष्टी असतात. पाणी शुद्ध करायचं तर काय होतं?
अक्वागार्ड लावता ना घरामध्ये तुम्ही, कधी ती मशीन खाली खोलून बघितली का? सर्व गाळ असतो ना खाली. शुद्धीकरण करायचं तर गाळ कचरा काढावा लागतो. आणि म्हणून की ह्या शुद्धीकरणामध्ये गाळ कचरा खाली राहतो, परंतु गाळ आणि कचऱ्यालाच आज किंमत यायला लागली. शुद्ध पाण्याला किंमत नाही. शुद्ध बुद्ध स्वीकारायला तुम्ही तयार नाही. जगच नाही, तुम्हीच काय जगच नाही. भारताला दोष देण्यात अर्थ नाही. आज पूर्ण जग पण हे राईट विंग कडे चालू आहे. म्हणून कुठे ना कुठेतरी काही गोष्टी ह्या पिकअपला म्हणतात नाही, पिकअपला गेल्यानंतर कुठे ना कुठेतरी उतार लागतो. आणि म्हणून बुद्ध धम्मामध्ये बुद्धांनी सांगितलं की काही गोष्टी बुद्ध का निर्माण झाले असते. काही गोष्टी तर्काने जमल्या होत्या. काय झालं असेल त्यावेळेस? आम्रपाली कशी झाली माहितीये का? एवढी सुंदर होती की त्या लिच्छवी राजाने डिक्लेअर केलं की तू लग्न करायचं नाही. तू जर लग्न केलं तर सगळ्यांच्या मारामाऱ्या होती. मग तू नगरवधू व्हायची. नगरवधू म्हणजे वेश आहे ना. म्हणजे किती अन्याय होता की नाही त्यावेळेस. एका सुंदर बाईला नगरवधू बळजबरीने बनवलं जात होतं. आणि तेव्हा बुद्ध निर्माण होता. तिचं भोजन स्वीकारतात, तिला रंत बनवतात. बुद्ध निर्माण व्हायला ह्या परिस्थिती निर्माण व्हावं लागतं. कारण त्यावेळेची ती परिस्थिती. चुकीचं सांगतात की भगवान बुद्धांनी वेदाला विरोध केला, तेव्हा वेदच नव्हते. वेद आत्ता आले 9व्या शतकामध्ये. त्रिविद्या म्हटले तिथे. भगवान बुद्ध काय म्हणतात? त्रिविद्या. यांनी चुकीचा अपभ्रंश करून 3 वेद सांगितले. म्हणून काही गोष्टी ह्या मला कळायला पाहिजे की भगवान बुद्ध कसे निर्माण होतात, बुद्ध निर्माण होण्याच्या काय प्रक्रिया आहेत. आणि म्हणून जसं की काही गोष्टी ह्या मी मागे सांगितलं की सगळंच पेरलेलं उगवतं का? काही गोष्टी तुम्ही जर जंगलात गेलात तर आंब्याचं झाड कुणीही पेरलेलं नसतं ना, पण ते उगवतं. त्याला कुणीही दवा पाणी दिलेलं नाही, खतमूत घातलेलं नाही, पण तरी ते वाढतं. कारण त्या जंगलामध्येही एक चांगली वस्तू उगवते. तसंच बुद्धाचं आहे की तुम्ही, आणि मग बुद्ध तुम्हाला सांगतात की तुम्हाला शेती करता येते, कशी करायची ती. जंगल वाढवायचं नाही. आणि म्हणून हे 7 चित्त झाले. तर 7व्या चित्ताला सम्यक संबुद्ध हे सर्वज्ञ होता. सर्वज्ञ म्हणजे सगळ्या गोष्टी जाणणं आणि जाणून त्याच्यावरती मार्ग सांगणं. नुसतं जाणणं नाही. म्हणून बोधिसत्वही नुसते प्रश्न निर्माण करतात का? बाबासाहेबांनी प्रत्येक ग्रंथ जी थिसिस लिहिले, प्रॉब्लेम ऑफ रुपीज, नुसता प्रॉब्लेम ऑफ रुपीज नाही लिहिला, तर सोल्युशन लिहिलं त्याच्यावर. म्हणून कुठल्याही गोष्टीला बुद्धांनी नुसत्या समस्या सांगितल्या का? समस्यावरती मार्गही सांगितले. म्हणून सर्वज्ञ होते ते. सर्वज्ञ होते म्हणजे जसं भगवान बुद्धांनी 4 आर्य सत्यामध्ये तुम्हाला सर्वज्ञता सांगतो. पहिलं सांगितलं दुःख, तर दुःखाला कारण आहे ना. दुसरं आर्य सत्य काय सांगितलं? दुःखाला कारण आहे आणि दुःख निरोधही आहे. आणि चौथं दुःख निरोधगामी. हेच आहे सगळं सर्वज्ञता. की दुःख आहे, दुःखाला कारण आहे, दुःखाचा निरोध करता येतो आणि त्याच्यावरती आर्य अष्टांगिक मार्ग हा सर्वज्ञतेचा मार्ग आहे. म्हणून भगवान बुद्ध हे सर्वज्ञ होते. परंतु भंते नागसेन सांगतात की त्यांची सर्वज्ञता आंधळी नव्हती, चिंतनाने किंवा ध्यानाने. पुढे येईल आता तुम्हाला की तो परत म्हणजे समाधान झालेलं नाही. एवढ्यात 7 चित्ताचंही त्या राजा मिलिंदाचं समाधान झालेलं नाहीये. पुढे प्रश्न येतो, तो विचारतो की जर ते सर्वज्ञ होते, पुढे नंतर मग सांगू की तो देवदत्तावरती येतो की देवदत्ताला कशी दीक्षा दिली. ते आपण पुढच्या रविवारी बघूया.